काय हो, या हिवाळ्यामध्ये हिरव्या वाटाण्यांपासून तुम्ही हा पदार्थ बनवलेला आहे का? नसेलच तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा. तर आज आपण या वाटाण्यांपासून कुरकुरीत आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर काय करायचं, पॅन घ्यायचं, त्यामध्ये जिरे, धने छान असे परतून घ्यायचे. आता हे काढून घ्यायचे, बाजूला ठेवायचे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आता आपल्याला हिरवे वाटाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आता 10-12 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 10-12 लसण पाकळ्या टाकून हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं बरं का. त्यानंतर हे सुद्धा आता अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तत्पूर्वी हा पदार्थ तुम्ही कधी बनवलेला आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पदार्थ इतका चवदार आणि इतका पौष्टिक आहे ना, एकदा बनवाल तर नेहमी तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवाल. तर चला आता जे जिरे आणि धने होते ना, ते अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवे वाटाणे आणि मिरचीचं वाटणसुद्धा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही. अशा पद्धतीने वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता काय करायचं, त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यानंतर आपण जिरे, धने जे वाटून घेतलेले आहे, ते सुद्धा टाकायचे. ते छान असे परतून झाले, की त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद, त्यानंतर थोडंसं धनिया पावडर, त्यानंतर आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं, छान असं आपले मसाले परतून झाले, की त्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने वाटाण्यापासून हा असा पौष्टिक पदार्थ नक्कीच ट्राय करा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर हिवाळा संपायच्या आत हा पदार्थ प्रत्येकाने केलाच पाहिजे. आता बघा आपलं छान असं वाटणसुद्धा इथे परतून झालेलं आहे. आता वाटण थंड होऊ देऊया. आता तोपर्यंत आपण इथे थोडंसं पीठ भिजून घेऊया. त्यासाठी काय करायचं, 2 कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मैद्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये काय करायचं, थोडंसं असं ओवा घ्यायचा आणि हातावरती चोळून त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता थोडंसं 2 चमचे मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि आपल्याला पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गरम आहे त्यामुळे मी चमच्याने करत आहे. त्यानंतर हाताच्या सहाय्याने यामध्ये असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. आता आपल्या पिठामध्ये गाठी गुठळ्या राहायला नको, त्यामुळे असं हाताने छान असं मिक्स करून एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता थोडं पाणी टाकून छान असं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. यामध्ये आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं बघा. इथे कणिकसुद्धा तयार झाली बरं का. आता काय करायचं, जे आपलं वाटण थंड झालेलं आहे त्याचे असे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला कणिकची छोटीशी पारी घ्यायची. त्यानंतर तिला थोडंसं लाटून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, त्यामध्ये आपण जे वाटणचे गोळे बनवून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे. छान असं एकसारखी पारी लाटून घ्या. तर बघा अशा पद्धतीने इथे पारी मी लाटून घेतलेली आहे. आता बघा त्यामध्ये हा मसाल्याचा तयार केलेला जो गोळा आहे तो सुद्धा भरून घ्यायचा आहे. जसं आपण पुरणपोळीला भरून घेतो ना, त्याच पद्धतीने असा गोळा तयार करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचं. त्यानंतर एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा. तर आज आपण काय करणार आहोत पदार्थ ते तुम्हाला समोर कळणारच आहे. हा पदार्थ मुलांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा खूपच आवडतो. बाजारात जाऊन हाच पदार्थ एवढ्या महागात घेण्यापेक्षा घरीच ट्राय करायचा. तर दुसरीसुद्धा कचोरी इथं मी लाटून घेतलेली आहे. आता काय करायचं, इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे बरं का. आता तेलामध्ये आपल्याला ही छान अशी कचोरी सोडून घ्यायची आहे. तर तुम्हाला कळालंच असेल, तर आपण आज हिरव्या वाटाण्यांपासून खुसखुशीत अशी घरच्या घरी कचोरी बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही, मार्केटपेक्षा सुद्धा चांगली तयार होते घरच्या घरी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा अशा पद्धतीने आपली कचोरीसुद्धा इथे तयार झालेली आहे. तर बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी अप्रतिम आपली कचोरी इथे तयार होते.
तर एक कचोरी मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते बघा. आतपर्यंत किती छान आपली कचोरी अशी तयार झालेली आहे. टेक्स्चर बघू शकता. अगदी मार्केटपेक्षा सुद्धा छान अशी कचोरी तर घरच्या घरी तुम्ही सुद्धा तयार करू शकता. एकदा नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.